अधिवेशनाच्या दरम्यान झाली आणि तुम्ही आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतात, काय नेमकी त्यांच्याशी चर्चा झाली आहे? गेल्या 2 महिन्यामध्ये आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही सातत्यानं कोकणामध्ये संघर्ष करतोय, परंतु सरकारकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही आहे. कोकणातल्या लोकप्रतिनिधींनी फारसं गांभीर्यानं हा विषय घेतलेला नाही. आंबा उत्पादकांना केवळ 5% सुद्धा उत्पादन हातात लागलं नाही आणि 20-22% वर काजूचं उत्पादन नाही आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये वातावरणातील झालेल्या बदलामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांच्यावर हे जे मोठं संकट आलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवर 50 वर्षामध्ये पहिल्यांदा कोकणातला शेतकरी सरकारकडे काहीतरी मागतोय, मदतीची अपेक्षा करतोय. फार काय अपेक्षा नव्हत्या. कलमाला एक 5,000 रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये एवढी मागणी होती, परंतु काजूला तर सरकारनं वाऱ्यावर सोडलंच. आंब्याला केवळ हेक्टरी 22,000 रुपये म्हणजे एका कलमाला 220 रुपये जाहीर केले आणि त्याचेसुद्धा अजून पंचनामे नाहीत, सर्वे नाही, काही नाही. 220 रुपये एका कलमाला म्हणजे ही चेष्टा आहे. कारण आंबा उत्पादकांना मजुराला दिवसाला 800 रुपये मजुरी द्यावी लागते. म्हणजे मजुराचा एक दिवसाचा खर्चसुद्धा जर भागत नसेल सरकारनं दिलेल्या मदतीमध्ये, ही फार मोठी चेष्टा शेतकऱ्याची आहे. आणि म्हणून आम्ही ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला, प्रचंड मोठा मोर्चा काढला. इतका मोठा मोर्चा होता की सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांना अधिवेशन सोडून तिथं यावं लागलं. आम्ही कणकवलीला 4 तास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. तिथं आश्वासन दिलं, परंतु आश्वासन पोल ठरलं. म्हणून आता आम्ही एक निर्णायक आंदोलनाच्या टप्प्यावर आलेलो आहोत. उद्याच्या 18 तारखेला म्हणजे शनिवारी रत्नागिरीमध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये आम्ही असा निर्णय जाहीर करणार आहोत. तारीख आम्ही 18 तारखेला जाहीर करू की आता शेवटची लढाई ही मुंबईतली आहे आणि वर्षावर धडक द्यायचं, हाच आता आमचा निर्णय असणार आहे. आणि या आमच्या आंदोलनाला सगळ्याच विरोधी पक्षांनी पाठिंबा द्यावा, आमची अशी अपेक्षा आहे. कारण विरोधी पक्षांची काही जबाबदारी आहे. कोकणातला शेतकरी आंदोलन करतोय, टावं फोडतोय, तेव्हा किमान जनतेचे हे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. म्हणून कोकणातल्या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहणं हे प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्याचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आम्ही आज आंबा उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन मुंबईमध्ये आलेलो आहोत आणि सगळ्या प्रमुख विरोधकांना भेटणार आहोत. याच्यानंतर मी हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनाही भेटणार आहोत आणि राजसाहेबांना त्यासाठी आम्ही विनंती केली. काय म्हणाले? त्यांनी सांगितलं की कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड सहानुभूती आहे, या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे आणि निश्चितच आम्ही तुमच्याबरोबर राहू असं त्यांनी आश्वासन दिलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.